नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या राजकारणामध्ये फार मोठा गदारोळ सुरू आहे. पार्थ पवार यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य एका वेगळ्या चर्चेमध्ये आले असताना, सर्वत्र गदारोळ चालू असताना, आम्ही राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. परंतु आम्हाला आमच्या गुप्त माहितीनुसार ते शेतामध्ये असल्याची आम्हाला माहिती मिळाली. म्हणून आज आम्ही त्यांचा पिच्छा सोडलाच नाही. आज आम्ही त्यांना शेतामध्ये येऊन गाठलेलेच आहे. तर माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर आपली इच्छा नसताना देखील आम्ही तुमचा पाठपुरावा करत तुमचा मागोवा घेत इथे आलेलो आहोत. निवांत आता शेतात बसू द्या तुम्ही पत्रकार लोक, मला आराम करू द्या. एकमेकाच्या अंगावर घालायचे आणि एकमेकाला हे करायचं. आता कटाळा आलाय महाराष्ट्राला तुम्हा पत्रकाराचा. तर आपल्यासारख्या राजकीय विश्लेषकाकडनं आणि एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून तुमच्याकडनं संपूर्ण महाराष्ट्राला एक अशी माहिती हवी आहे की सध्या पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये एक वेगवेगळे कंगोरे पुढे येत आहेत. तर एक 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर एक 1500 कोटीची त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केली आणि तो कायदा जो व्यवहार होता तो रद्द देखील केला. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया काय आहे? काय चाललंय आता सरकारमध्ये, काय होईल हे सांगणं कठीण आहे आणि घोटाळ्यावर घोटाळे निघत आहेत. आता हा इतका महसूल खात्याचा इतका जटिल प्रश्न आहे. 100 वर्षापासून ते 125 वर्षापासून ते वतन होतं, ते सरकारला परत झालं, सरकारनं ते कृषी खात्याला दिलं. परंतु एक ग्रुप आहे, ते महसूल खात्याच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून अशा वादग्रस्त सरकारच्या ताब्यातील जमिनी हुडकून काढतात आणि कुणाला तरी ते विकून पैसा कमवतात. अशी एक ग्रुप आहे आणि ते हुडकत असतात. हा व्यवहार तर एवढा चुकीचा झालेला आहे की ती जमीन त्या लोकांनी जी सरकारला परत दिली आहे. सरकारने वारंवार अनेक अथॉरिटीनी सांगितलेलं की जर सरकारचीच आहे, पण दरम्यानच्या काळामध्ये काय झालं कळत नाही. आणि त्या एक मुलगी आहे तेजवानी, शीतल तेजवानी, आणि तिचा कोणतरी पार्टनर आहे. त्यांनी त्यांच्या जे भोगवटदार होते पूर्वी सरकारकडे देण्याच्या, त्यांच्याकडनं अथॉरिटी लेटर घेतलं आणि भांडणाला सुरुवात केली. ती त्यांची पैरवी मग महसूल खात्याच्या डिपार्टमेंटमध्ये असो, महसूल तहसीलदार पासून ते जे डिपार्टमेंट आहे त्याच्यातल्या काहीच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून हे लोक नोंदी बदलतात. सगळ्यात महत्त्वाचं, या ज्या कंपनीला त्यांनी विक्री केले त्या कंपनीचे अध्यक्ष हे पार्थ पवार आहेत. 99% मालक आहेत. आणि असं असताना ही जमीन अनाधिकृतपणे त्यांची गरज आहे ना पाहण्याची, ते न पाहता ज्याची मार्केट व्हॅल्यू आज सांगितली जाते 1500 कोटी आहे. आणि असं असताना ती 300 कोटीमध्ये व्यवहार होतो आणि 300 कोटीचा व्यवहार 500 रुपयाच्या बॉन्डवर कंप्लीट होतो. सर्वसामान्य लोकांना हा न्याय मिळतो का? ज्या रजिस्ट्रारने हे करून दिलं, ज्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये हात गुंतलेले आहेत हे करून देण्यामध्ये, त्याच्यामध्ये अधिकाऱ्याचा जास्त इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि सगळे मग हे व्यवहार झाल्यावर सगळं महाराष्ट्रात गदारोळ झाला आणि मग विचित्र विधानं यायला सुरू झाली. अजित पवारनी सांगितलं मला माहीतच नाही, घरामध्ये यांचा मुलगा 300 कोटीचा व्यवहार करतोय आणि यांना माहीतच नाही. हे माझ्या सामान्य बुद्धीला काही पटत नाही. आणि मग सुरू झालं, कोणी त्याची बाजू इनोसंट आहे, कोणी कसं आहे. त्यापेक्षा एक मला ज्यांच्यावर मी आज तागायत विश्वास ठेवत होतो, एक राजकारणातलं, जरी त्यांचे वांगे 10-12 कोटीला इकले गेले असले, एक त्यांचा जो चेहरा आहे, त्यांची राहणीमान आहे, त्यांचं बोलणं आहे, त्यांचा अभ्यास आहे, याच्याबद्दल माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक आदर होता. पण त्यांनी इतक्या झटपट कारवाई दिली की माझा भाचा असं करणार नाही. अरे बघा तरी आधी कागद तर बघा, माझा भाचा असं करणार नाही, असं होणार नाही. आणि हे काही बरोबर नाही. दुसऱ्याचे लेकरं अडकले की सगळ्यात आधी त्याच्या अंगावर जाणाऱ्या सुप्रियाताई, आज मात्र स्वतःचा भाचा अडकला, इतक्या दल्ली आल्या. त्याचं मला केविलवाना प्रयत्न वाटतोय. आणि हे सगळं जाणीवपूर्वक ठरवून चाललेलं असतं. अजित पवारला माहीतच असतं, सुप्रिया सुळेला माहीतच असतं. आणि हे पिढ्या आणि पिढ्या अशाच प्रकारे सार्वजनिक मालमत्ता हे नेते लोक
आपल्या नातवाच्या, आपल्या मुलांच्या नावावर करण्यामध्ये सर्व पक्षीय लोक सामील असतातच. कुणाचं उघडं पडतंय, कुणाचं काढलं जातंय, कुणाचं थांबलं जातंय, कुणाचं पचवलं जातंय, असं हे महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे असं मला स्पष्ट होतं. मग वकील साहेब, तुम्ही एवढे व्यवसायामध्ये आहात, किती मोठा तुम्हाला अनुभव आहे या ह्याच्यातला संदर्भातला, तर या केसचं काय होईल पुढे असं वाटतं तुम्हाला? काय नाही, जे छगन भुजबळचं झालं, जे हसन मुश्रीफचं झालं, तेच ह्याच्यामध्ये होणार. तू कर मारल्यासारखं, मी करतो राहिल्यासारखं, असं महाराष्ट्रात चालू आहे. अहो, एकदा गुन्हा नोंद झाला फसवणुकीचा, तो रद्द कसा होऊ शकतो? सरकारी कागदपत्र तुम्ही जर फोर्ज केले असतील, चुकीचे केले असतील, आणि त्याचा आधार घेऊन एखादा अग्रीमेंट केला असेल, आणि ते अग्रीमेंट 500 रुपयाच्या बॉन्डवर केलं असेल, आणि ते चुकीचं असेल, फोर्ज असेल, धोका झालेला असेल, चुकीच्या कागदपत्राच्या आधारे झाला असेल, तर ते रद्द होत नाही. ज्यांनी जे चुकीचे कागदपत्र केलेत आणि ज्यांनी चुकीचे कागदपत्र केलेत तेही आरोपी, आणि ज्या चुकीच्या कागदपत्राच्या आधारे ज्यांनी दस्त नोंदवला तेही आरोपी बेनिफिशियरी आहेत. म्हणजे एकदा गुन्हा झाला तर ते वापस घेतल्यानं गुन्हा रद्द होत नाही, असं माझं क्रिमिनलला प्रॅक्टिस करत असल्यामुळे मला माझं मत आहे. परंतु आता ते काही करू शकतात. ज्या छगन भुजबळला 2-2.5 वर्ष जमानत होऊ दिली नाही, एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये अटक केलं होतं, आता त्याची फाईल सापडत नाही असं सरकारच सांगतं. त्यामुळे या सरकारवर, घोटाळेबाजावर आता कुणावरच माझा विश्वास उरला नाही, आणि त्यामुळे काय होईल हे सांगणं कठीण. मग ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री, आशिष शेलार आहेत, त्यांचं सॉफ्ट कॉर्नर दिसत आहे की हे थोडं पार्थ पवारची बाजू घेत आहेत. आता कसं आहे, अजित पवार त्यांचे जवळचे आहेत, त्यांचा मुलगा आहे. मी म्हणलं आपलं ते बाबू लोकांचं ते कार्ट, असं या सरकारचं चालू आहे. कशासाठी सॉफ्ट कॉर्नर घ्यायचा? होऊ द्या ना, चौकशी होऊ द्या. मी काय म्हणालो, ज्याच्यावर हातोडा घेऊन किरीट सोमय्या निघाले होते, तो कोल्हापूरचा हसन मुश्रीफ, आज तुमच्या मंत्रिमंडळात समाधान खातोय का? विरोधी पक्षात राहिलं की चोर. अहो, ईडी वाले झोपलेत का आता? सीबीआय वाले झोपलेत का? एवढा घोटाळा होतोय. कुठे आहेत ईडी वाले? हजारो कोटीचा घोटाळा आहे. शासनाची 1500 ते 1800 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये व्यवहार करून लंपच करण्याचा प्रयत्न करणारा लोकांना उघडं करणार नाही तुम्ही. आणि ते उघडं झाले असल्यावर केस वापस घेतली आहे. झालं गेलं, आम्ही केस वापस, एखाद्याचा खून केला आणि जे फिर्याद दिली तिनं एका बाईनं, माझ्या नवऱ्याचा खून झालाय, आणि 2 दिवसानं म्हणजे जाऊ द्या, झाला असं तर झाला, मला पैसे मिळाले बद्दल जमेल का? इट इज ऑफेन्स अगेन्स्ट स्टेट. हा गुन्हा सरकार विरोधात आहे, एखाद्या व्यक्तीविरुद्ध नाही. त्यामुळे कोण तक्रार देऊ न द्यावं. सरकारनं फिर्याद देऊन या लोकांना, ज्यांनी चुकीची कागदपत्र तयार केली आणि या चुकीच्या कागदपत्र आधारे ज्यांनी बेनिफिट घेण्याचा प्रयत्न केला, फायदा घेण्याचा प्रयत्न केला, आणि ती रजिस्ट्री म्हणतो तो डॉक्युमेंट केला, हे सर्व दोष आहेत आणि यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे असं बळवंत जाधवला वाटतंय. पण सरकारला काय वाटतंय ते फडणवीस जाणे, महसूल मंत्री जाणे, असं माझं स्पष्ट मत. मग पार्थ पवार गुन्हा दाखल होईल का? पाहिला पाहिजे असं तर कायदा सांगतो. आता सरकार शेवटी सरकारची आणल्या, सरकार काय करते ते सरकारला माहिती आणि ईश्वराला माहिती. धन्यवाद वकील साहेब.